डॉक्टर डॉक्टर ओ डॉक्टर अहो खाली या. मला जावं लागतंय वाटतं वर. कुठं निघालायस रे? म्हातारे माझी वाट सोड, मला डॉक्टरांना भेटायचंय. काय काम असतं रे त्या कंपाऊंडर कडे? ते सारखं त्याच्या गोधळ तोडायला इथे येतात ते. माझ्या आजचे मी तुला समजा नंतर सांगतो. आधी मला डॉक्टरांना भेटू दे, नाहीतर माझं काही खरं नाही. हा, तुझं सारखं येणं जाणं वाढले आणि सारखं तू भेटतोस ना त्या कंपाऊंडरला, तेव्हाच मला कळलं तुझं आता काय खरं नाही. शहाणा असशील ना तर त्या मुडद्याच्या नादाला लागू नको, नाहीतर लावल तुला धंद्याला. उघड्यापाशी नागडं गेलं आणि रासार थंडीने मेलं अशी गत होईल तुझी. म्हातारे हे पैसे कोणाचे पडलेत? माझच की. कुठे पैसे? पैसे कुठे गेलं? अरे ह्याचं लागलं दार, ह्याची लाकडं गेली नदीला, ह्याचं जळान पोचवलं माळाला. मला फसवतोय वय मुडद्या. तू ये आता परत, तुझा चांगला मुडदाच बसवते बघ मी. डॉक्टर कुठे गेले? आज जर का पैसा नाही ना मिळाला, गावातले मला आडवा फाडतील. कुठे गेले असतील? गावात गेले असतील. तुमच्या वाड्यातल्या माणसांना दरवाजासमोर अचानक यायचा काय आजार बिजार आहे वय? आमचं राहू दे, तू काय एवढा घाबरलायस? इथं डॉक्टरांकडे आलो होतो, त्यांच्याकडे काम आहे. असं काय एवढं महत्वाचं काम आहे की एवढ्या थंडीत बी तुला घाम आलाय? हा, ते खोलीत एसी नाही ना म्हणून घाम आला असेल. माम्या दादा, मला खरं खरं सांगा, काय झालंय तुला? अरे तुझ्याकडे बघूनच कळतंय की तुला कसलं तरी टेन्शन आहे. हे बघ, तुला मदत करण्यासाठीच विचारतेय मी. आणि असं बी डॉक्टरांनी मला सगळं काय सांगितलंय, त्यामुळे तू बी माझ्यापासून काहीच लपू नको, सगळं मला सांग. नाही नाही, डॉक्टरांनी काय सांगितलं तुला? हाय का, आता मी डॉक्टरांच्या क्लिनिक मध्ये काम करायचे तेव्हापासून सगळं काय मला सांगते. मग ही गोष्ट कशी काय लपवती? तू बी सांग मला, आणि सगळं खरं सांगायचं. मी गावातल्या लोकांकडनं पैसे घेतले त्यांना डबल करून द्यायला. त्यासाठी डॉक्टर मला मदत करतायत. ते आज पैसे देणार होते पण डॉक्टर इथं नाहीत. मी काय करू मला कळना झालंय. डिंपे गावातल्या 2-3 जणांनी मला धमकी दिली की आज जर कमी पैसे नाही दिले ना ते माझा जीव घेतील. काय करू डिंपे? गावातली माणसं जर मला हुडकत इथं आले ना तर मी इथं आहे त्यांना सांगू नको. अरे असं कसं सांगाल मी? तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तू इथं एकदम डॉक्टरांच्या रूम मध्ये सेफ राहशील. एक काम कर, तू इथंच लपून राहा, बाहेरून कडे लावून घेते, म्हणजे कोणाला डाऊट बी येणार नाही. हा. आता माझ्या ध्यानात आलंय, डॉक्टर सकाळपासून का गायब आहेत. डॉक्टरांचं पैसे संपल्यात ना म्हणून कुठंतरी गायब झाला असणार, नाहीतर कुठंतरी पैशाची सोय करत असणार. डॉक्टर नाही, तुम्हाला माझ्या पायापाशी लोळण घ्यायला लावलं ना तर डिंपल नाव नाही लावणार मी. माझी मदत घेतल्याशिवाय तुम्ही पैशाची सोय कुठं करूच शकत नाही. काय म्हणाले होते मी? प्रत्येकाचे दिवस येतात. आज माझा दिवस आलाय. या ना डॉक्टर. कसं वाटलं आमचं फार्म हाऊस? डॉक्टर कसं वाटलं फार्म हाऊस? वा,
छान आहे, मुळात खूप शांत आहे इथे. हो ना डॉक्टर, ह्या शांत ठिकाणी तुम्ही माझ्या सोबत आहात ना, मला खूप छान वाटतंय. तुम्ही माझ्यासाठी वेळ काढून आलात, ही खूप मोठी गोष्ट आहे हो माझ्यासाठी. तुझ्यासाठी वेळ नाही काढणार तर मग कोणासाठी काढणार? तुझ्या चेहऱ्यावर असलेला त्रास मला सहन होत नाही, आणि मला माहितीये ना तुला माझ्यासोबत वेळ घालवायला आवडतो. हो ना नीलू? हो ना डॉक्टर, आज मी ना तुमच्यासाठी खूप छान स्वयंपाक करणार आहे. तुम्ही कधीच विसरणार नाही असा पाहुणचार करणार आहे मी आज तुमचा. तुम्ही बसा ना, मी स्वयंपाकाला लागते. हो. या जयसिंगने इथेच कुठेतरी पैसे लपवले असतील. काही झालं तरी शोधून काढले पाहिजे. येऊ दे भाऊ दादा, आज काय माहित आहे ना? होय माहित आहे. आज ड्राय डे आहे. घ्या. काय झालं? सभा का सुरू झाली नाही अजून? आता आहे का? ओ सरपंच, अहो तुम्हीच सरपंच आहे, तुम्ही सभा बोलवली म्हणल्यावर तुम्ही बोलल्याशिवाय सभा कशी सुरू होईल? हा, यावर मग आधी नाही काय सांगायचं? काय तुम्ही बोलाल, तुम्हाला काय सांगता येत नाही. या. तर आज या ठिकाणी मी सगळ्या ग्रामस्थांचं स्वागत करतो. आपण 26 जानेवारी निमित्त आपण इथे जमलेलो आहोत. तर या ठिकाणी आपण जमलेलो आहोत आपण या ठिकाणी. तर कारण बजा सरपंचाचं हे झालेलं दिसतंय. हे म्हणजे म्हणजे त्यांचं ध्यानातून गेलेलं दिसतंय की आपण इथं कशासाठी जमलोय ते. हो सरपंच, बरं बोला की. तेच तर आठवत नाहीये ना. आपण हुशार पोरांचं हे करायचं जमलो इथं. हो बरोबर. हुशार मुलांचं हे करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. हे म्हणजे सत्कार करायला जमलो इथं. हा बरोबर. आपण हुशार मुलांचा सत्कार करण्यासाठी इथं जमलेलो आहोत. तर गुणवंत विद्यार्थ्यांचा तर त्यांचा वह्या देऊन आपण इथं सन्मान करणार आहोत. सरपंच, आता इथं जो माल ठेवलाय का नाही, तर ह्याचे एवढे झालेत आणि त्याचे तेवढे झालेत पैसे. हा, अरे बाबा, तुझं ह्याचं हे आणि त्याचं ते आपण नंतर बघू. हिशोब नंतर करूया. हा, तर मला असं वाटतं की ह्या विद्यार्थ्यांच्या या हुशार मुलांचा सत्कार आपण गावातले गुणवंत डॉक्टर यांच्या हस्ते करावा असं मला वाटतं. तर डॉक्टरांनी पुढे यावं. हो सरपंच, अहो डॉक्टर नाही तिथं, ते आलेच नाहीत. असं कसं? मग त्यांना घेऊन यायला पाहिजे. होय होय, आता असा पाठ दिशी जातो आणि डॉक्टरांना घेऊन येतो, म्हणजे घेऊनच येतो. हा, नाही ना, कुठं गायब झालं काय माहित. हो, तुम्ही माझ्या ह्याच्याकडे काय बघताय? म्हणजे चेहऱ्याकडे काय बघताय? मी काय नाम्या नाही, विंचा आहे विंचा. ए विंचा, तुला काय माहित ते ना आम्हाला ओळखतात ते? अरे मजा, आजकाल गावातली सगळीच नाम्याला शोधतायत, म्हणून मी आपलं अंदाजानं बोललो. एकदम बरोबर बोलतोय. आम्ही नाम्यालाच होडकतोय. कारण म्हणजे आमचं डबल झालेलं पैसे तू देणार होता आज. हा ना, आता गावानं बी झालंय.
आम्हाला गांडा देऊन पळून तर नाही गेला ना तो. ए हेंद्र्या, थोबड सांभाळून बोलायचं आधी सांगून ठेवतो तुला. अरे नाम्या जिगरी दोस्त आहे माझा, तो असा पळपुटा नाही. त्याच्याबद्दल वावगा शब्द काढलास का नाही दातच पाडी एका फुकीतात. आधी डॉक्टरने घेऊन येतो, मग तुमचा हिशोब करतो. ए तू नको आमचा हिशोब करू, आमचा हिशोब तर नाही आम्याकडे. त्याला तेवढा हिशोब करायला सांगा आमचा. नक्की इथेच कुठेतरी पुरले असणार आहेत पैसे, पण कुठे? त्यात ह्या फार्म हाऊसचा पसारा एवढा मोठा आहे, कुठे शोधणार? शोधलं पाहिजे इथेच कुठेतरी. पैसे नक्की कुठे दाखवले? डॉक्टर, अहो जेवण गार होईल. आलो आलो. फुलासारख्या सुंदर स्त्रीला माझ्याकडून एक छोटस सुंदरस फूल. अय्या किती गोड. थँक्यू डॉक्टर. गरम गरम जेवून घ्या. हो. वा नीलू, काय तुझ्या हाताला चव आहे. अय्या खरंच मी खूप प्रेमाने बनवलंय तुमच्यासाठी. तरीच सगळं प्रेम यात उतरलंय. पैसे मिळत नाहीत तोपर्यंत हिला इथेच थांबवावं लागेल. कदाचित आजची रात्र सुद्धा इथेच काढावी लागणार आहे. पण ही तयार होईल का? हिला तयार करावंच लागेल. इथून रिकाम्या हाताने मी नाही जाऊ शकत आता. असं काय पाहतोस नट्टू? नाही, मला कळत नाहीये तुझ्या हाताने जेवण बनवलंय त्याचा आस्वाद घ्यावा की तुझ्या सुंदर चेहऱ्याकडे बघत राहावं. काय पण तुला हवं तेवढं लाज, पण मला पैसे मिळेपर्यंत इथेच थांब म्हणजे झालं. जेवणा नट्टू. अरे हो. डिंपल आलो का डॉक्टर? मला काय माहित. सरपंच यो गेला ना याच्यावर यांना आणायला. म्हणजे बजा गेलाय ना वाड्यावर डॉक्टरना आणायला. डॉक्टर इथं नाहीत होय? नाही सरपंच, मी डॉक्टरांना सगळं गावात ओळखलं हो. खाल्ल्या आळीत गेलो, वरल्या आळीत गेलो, खालच्या शिवारात पण गेलतो, पण डॉक्टर कुठंच गावलो नाहीत. कुठंच नाही डॉक्टर. डिंपे, तुला माहित आहे का कुठे गेले डॉक्टर ते? आता मला काय माहित. मला वाटलं डॉक्टर इथं असतील. मग आता काय करायचं? आता काय वाटत तुमच्या हात ना वया. दिदे, तू इथं काय करते ग? आणि तू इथं काय करतोयस? आणि ह्या काय अवतार केलाय? ते ना हुशार पोरांना वया देणार आहेत, ढ पोरांना नाही. जाईत ना. ए दिदे, मी अभि हुशारच आहे. हा वय, हे तुला कोणी सांगितलं? माझं मला माहितीये. तू का बस. आला मोठा. ए गाबड्या, राहू दे. आता एवढा नटून थटून आलायस का नाही, ये वर वया घेऊन जा. त्या वयाचं काय करणार अख्ख्या गावाला माहित आहे. बुडाला बिबा लावून तयार होऊन आलायस ना, ये घे वया. सरपंच द्या वया द्या. टोन्या, या वयांचं तू काय करणार आहेस? काय करणार? ह्या वया मी घेणार. ह्या वया घेतल्या
ह्या वया मी बाहेर ऐकणार, मग त्याचं पैसा आलं का नाही मग मी त्याचं चॉकलेट बॉब्या बिस्किट असं लय काय काय खाणार आणि मजा करणार. हा ते पेन पण द्या की, आता ठेवलाय म्हणल्यावर द्या तेवढं बी. द्या द्या आपल्या तिकडे. डिंपे ऐक ना, डॉक्टरांना आम्ही दोघं बी कुठं गावानं झालेत. दोघांपैकी कुणी बी तुला दिसलं का नाही आधी मला येऊन सांग. हा वय सांगते की. डॉक्टर नक्की कुठं गेल्या ती? नाम्या दादा तर वाड्यातच आहे. आणि ती नीलम मॅडम, नीलम मॅडम पण कुठंच दिसना झाली या गावात. म्हणजे दोघं तर सोबत नसतील ना? तुमच्यासोबत खूप छान वेळ गेला डॉक्टर. माझाही. डॉक्टर चहा घेतल्यावर आपण निघूया आता. ही तर निघायच्या बेतात आहे. काहीही करून तिला इथं थांबवायला पाहिजे. इथून पैसे घेऊन जायची संधी आज हातातून गेली की परत नाही मिळणार. काय झालं? तुम्ही फार्म हाऊसची चावी कुठे बघितली का? नाही पाहिली मी. सापडत नाही हो. पण नाही आहे. कुठे ठेवली? काय झालं नेलू? स्वप्नीलच आहे. इथंच आणून मारलं होतं त्याला. नीलू शांत हो. हे बघ, जे घडलंय त्यावर विचार करून स्वतःला त्रास देऊन काय होणार आहे का? मुळात जे घडलं त्यात तुझी काहीच चूक नव्हती. खूप मारलं होतं त्याला. माझ्या समोर सगळं घडत होतं पण मी काहीच करू शकले नाही. डॉक्टर, माझ्या डोळ्यांसमोर त्याचा जीव गेलाय. मरताना पण तो माझंच नाव घेत होता. खूप प्रेम होतो आमचं एकमेकांवर. खूप प्रेम होत. हो नीलू, शांत हो बरं. शांत हो. सावर स्वतःला. हे बघ, भूतकाळामध्ये रमून गोष्टी जशा पहिल्या होत्या तशा आता होणार आहेत का? नाही ना. तुला पुढे जावं लागेल. नवीन गोष्टीमध्ये रमवावं लागेल. अरे बापरे, लाईट गेली. हो ना. डॉक्टर, साईड टेबलच्या ड्रॉवर मध्ये मेणबत्ती आहे. तुम्ही पेटवून आणाल का? नीलू, हे अश्रू थांबव बरं. तुला माहितीये ना, समोरच्या माणसाच्या डोळ्यामध्ये मला अश्रू आवडत नाही. ऊस काय ऊस बघ. डॉक्टर, हीच योग्य वेळ आहे पैसे शोधायची. नीलम पण आत्ताच गाढ झोपली.
आता यावेळी इथं कोणाला असेल? जयसिंग, हा आता इथे काय करतो?